समाजसेवक व मनसे उपविभाग अध्यक्ष दिनकर पागरे यांचा वाढदिवसानिमित्त दिनांक 10 डिसेंबर रोजी ऐरोली सेक्टर 10 येथील बालाजी मंदिरात नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचा सुमारे 270 नागरिकांनी लाभ घेतला। या शिबिरात मोफत मधुमेह, रक्त तपासणी, नेत्र तपासणी व गरजूंना अल्प व मोफत चष्मे वाटप करण्यात आले। यावेळी प्रभागातील नागरिकांनी, महिला, पुरुषांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला। तसेच मनसेचे रुपेश कदम, दिव्यांग अध्यक्ष मयूर ननावरे, समाजसेविका पूनम आगवणे यांनी आरोग्य शिबिरास उपस्थिती दर्शवली। संध्याकाळी आनंदिगे चौकात विविध संस्था, समाजसेवक यांनी दिनकर पागरे यांना अभिवादन सोहळ्यास हजेरी लावली। केक कापून फटाक्याची आतिषबाजी करत व एकमेकांना केक भरून वाढदिवस साजरा केला। या प्रसंगी एनसीबीचे शरद पवारचे अरविंद माने, मनसेचे शहर सचिव रुपेश कदम, विभाग अध्यक्ष कल्पेश बेलोसे, दिव्यांग अध्यक्ष मयूर ननावरे, सचिन निकम व अन्य मान्यवरांनी पागरे यांना शाल व पुष्पगुच्छ व फोटोफ्रेम भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या। यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली। पागरे यांनी सर्वांचे आभार मानले। यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया। मनसेतर्फे म्हणजे तो पुढच्या वर्षी नगरसेवक व्हावा आणि नगरसेवकच्या माध्यमातून त्यांनी इथं शिबिर राबवावं ही सर्वात मोठी शुभेच्छा असेल। तो एक दुसरा भाग झाला, पण मागील 10 वर्षापासून तो मनसेचं काम तिथे करतोय, मनसे वाढवण्याचं काम करतोय। सामाजिक आवड निर्माण झाली आहे त्याला आणि मोठ्या प्रमाणामध्ये तो समाजसेवेचं काम करत असतो। दरवर्षी वाढदिवसाचं औचित्य साधून जरी करत असेल, त्याच्या व्यतिरिक्त देखील तो गोरगरिबांना नेहमीच मदत करत असतो। लोकांसाठी तो तीर्थयात्रेचं पण आयोजन करत असतो। अशी अनेक कार्य आहेत जो तो मागील 10 वर्षापासून करतोय। आता निवडणुकीची सगळी धामधूम आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे लोक आता कार्यक्रम करतायत, पण मनसेच्या माध्यमातून आम्ही नेहमीच कार्यक्रम हे कायमस्वरूपी करत असतो। त्याच्यामुळे आम्हाला निवडणूक आली म्हणून काहीतरी कार्यक्रम करावा असं काही वाटत नाही आणि दिनकर आमचा पुढच्या वर्षी नक्की नगरसेवक असेल अशी आशा बाळगतो, त्याला त्यासही शुभेच्छा देतो। आज ऐरोली विभागातील उपविभाग प्रमुख दिनकरजी पागरे साहेब हे आमचे खूप जवळचे सहकारी आणि चांगले मित्र आहेत आणि आम्ही बघतोय दिनकर पागरे यांची तर पहिलेपासून समाजकार्यामध्ये भरपूर धडपड आहे की त्यांना काहीतरी इकडे चेंजेस करायचे आहेत, अशा हिशोबाने ते इकडे उतरलेले आहेत। ते तसं बघाल तर वयाने खूप यंग आहेत। यंग वयामध्ये इतकी मॅच्युरिटी येणं आणि इतकं समाजकार्यासाठी स्वतःला झाकून देणं हे भरपूर कमी लोकांमध्ये बघायला भेटतं। दिनकर पागरेंनी यांच्या अगोदर चांगले चांगले उपक्रम केलेले आहेत, जसं शिर्डीला ते नेहमी 5, 10, 15 असे बसेस पाठवत राहतात महिलांना। इकडच्या सर्व प्रभागातील सर्व महिला शिर्डीला त्यांच्यासोबत जातात, सर्व त्यांना ओळखतात। पहिलेपासून ब्लड डोनेशन कॅम्प असो किंवा कोरोनामध्ये विविध केलेली कामं असो, असे दिनकर पागरेंनी भरपूर कामं केलेली आहेत। बड्डेच्या निमित्तही त्यांनी काही सकाळपासून आज आरोग्य हे शिबिरं लावलेली आहेत। तर दिनकर पागरेंना माझ्या व माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा। दिनकर पागरेजी, असेच तुम्ही कामं करा आणि असेच समाजकार्य तुमच्या हातात घडो व लवकरच तुम्ही आम्हाला महानगरपालिकेच्या दालनामध्ये दिसो, अशी माझी तुम्हाला आमच्या पक्षाकडून आणि आमच्याकडून आम्ही इच्छा व्यक्त करतो आणि तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। माझे मित्र, जिवलग मित्र दिनकर पागरे आज यांचा वाढदिवस आहे। ते नेहमीच समाजासाठी काही ना काही कार्यक्रम घेत असतात, पण त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यानिमित्त त्यांनी आज आरोग्य शिबिर घेतलेलं आहे। त्या आरोग्य शिबिराला स्थानिक नागरिकांचा खूप योग्य प्रतिसाद प्राप्त आहे त्यांना आणि या अनुषंगाने मी यांना पुढील वाटचालीसाठी, सामाजिक वाटचालीसाठी आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना परत एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा। दिनेश दादा आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। गेले कित्येक वर्ष सेक्टर 10 मध्ये ते राहत आहेत आणि प्रभागात त्यांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून बरेच कार्य चालू आहे। आज वाढदिवसानिमित्त त्यांनी आज इथे शिबिर ठेवलेलं आहे, आरोग्य शिबिर, ज्याची खरंच कोरोना काळानंतर तर मी म्हणता येईल की अत्यंत गरज आहे आणि आज वाढदिवसाच्या दिवशी अशा
प्रकारचा उपक्रम घेणं हे अतिशय मी म्हणेन दादानी खूप छान उपक्रम घेतलेला आहे. आणि जेवढं माझ्या मते आतापर्यंत 150-200 लोकांनी सकाळपासून आज वर्किंग डे असून सुद्धा लोकांनी नोंद केलेली आहे आणि लोकांनी ते उपस्थिती दाखवलेली आहे. मला असं वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हे सामाजिक कार्य दादा करत आहेत ते अतिशय सुंदररित्या ते पुढे नेतील अशी मी आशा बाळगते आणि त्यांना या निमित्त पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते. तर पागिरे यांना वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व नेत्र तपासणीचा शिबिर ठेवला होता बालाजी मंदिरमध्ये. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला. तसेच महत्वाचं म्हणजे वाढदिवस प्रत्येकाचा येतो, पण सामाजिक कार्य म्हणजे लोकांना आरोग्य शिबिर ठेवून पूर्ण शरीराची तपासणी, रक्त तपासणी आणि त्यासोबतच गरीब लोकांसाठी एंजिओप्लास्टी, नी रिप्लेसमेंट आणि किडनीचे व्यतिरिक्त त्रास, बाकी सिजेरियन, डिलेवरी, गायनेक सर्व क्षेत्रासाठी अपेक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या सुद्धा भागीदारी होती ते आरोग्य शिबिर ठेवण्यासाठी. आणि हे सर्व आजाराचे ऑपरेशन पण मोफत तपासणी, मोफत सर्जिकल ऑपरेशन केले जाणार. मी डॉक्टर महेंद्रजन परत एकदा असंच पुण्य कार्य करण्यासाठी दिनकर सरांना हार्दिक वाढदिवसाची शुभेच्छा देतो आणि पुढे असेच समाजकार्यामध्ये सदैव अग्रेसर राहणार अशी शुभकामना आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.